आणि मला तर चॅनल आणि नाही घ्यायचंय, बट एक बेसिकली नवीन चॅनल होतं आणि त्या चॅनलवरती लीड होतं आणि अशा 5-6 मुली होत्या आणि माझं कॉन्ट्रॅक्ट साईन झालं, सगळं सगळं सॉर्ट झालं. सो माझं असं होतं की सॉर्टेड आहे ना आणि 2 महिन्यांनी सुरू होणार होता आणि आम्हाला आणि स्पोर्ट्स बेस्ड शो होता. सो मी खूप खुश होती की अरे वेगळं काहीतरी मला करायला मिळतंय. सो ते म्हणाले की महिन्याभरात आपले वर्कशॉप्स आणि सुरू होतील आणि मग त्याच्या पुढच्या महिन्यात आपलं शूट चालू होईल. म्हटलं व्हेरी गुड. आणि सडनली मला ना 3, 4, 5 ठिकाणून कॉल्स यायला लागले की शॉर्टलिस्टेड आहात, ह्याचं ऑडिशन, त्याचं ऑडिशन. आणि मी अशी होते की नाही नाही, मैंने तो ऑलरेडी शो साइन किया आहे. आणि माझं बेसिक हेच असतं की एका वेळी उगाच 2 दगडांवर पाय नको नाही ठेवायला. ठेवायचं, राईट. सो ते मला असे म्हणे की नाही, आम्ही ऍडजस्ट करू, आम्ही तुमचं पहिलं आटपून घेऊ. झी टीव्ही मधून एक शो आला आणि चांगले चांगले प्रोजेक्ट एका वेळी. आणि मी म्हंटल नाही. आणि आपण पण थोडे एथिक्स मॉरल्स वाले ना, की नाही नाही मी तर कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय. तर ते असं होते की पण तुमचं कॉन्ट्रॅक्ट 2 महिन्यानंतर तुमचा शो सुरू होणार आहे ना, त्याच्या आधी आपण तुमचं शूट संपवूया, महिन्याभरात संपवूया. मी नाही एके नाही मध्येच होते आणि मी त्या सगळ्या प्रोजेक्ट्सना, मी तर ऑडिशन, कुठला कास्टिंगवाला एखाद्या ऍक्टरसाठी 20 दिवस थांबेल. ते लोक 20 दिवस त्यांचं कास्टिंग लॉक नव्हतं झालं, पण ते कास्टिंगवाले दर दिवशी किंवा 20 दिवस माझ्या मागे लागले होते की भेज दो ना आप, ऑडिशन तो भेज दो, हमारा अभी तक फायनल नाही. की नाही माझं तर, आणि मी ह्या थाटात होते की माझं तर झालंय ना, मग मी कशाला उगाच दुसरं काम बघू. मी पण एक माझ्या ट्रिपवर होते तेव्हा. आणि सडनली एक दिवशी मला फोन आला की मला का माहित नाही, थोडंसं असं खटकल्यासारखं वाटलं. तर मी त्यांना फोन केला. म्हटलं परसों से हिंदी शो होता. म्हटलं परसों से वर्कशॉप है ना सर? नहीं नहीं बेटा, बताता हूँ मैं आपको, मैं कॉल बैक करता हूँ. म्हटलं एक मिनिट. एक 10 मिनिटांनी त्यांनी फोन केला आणि मग म्हणाले की सॉरी एक्चुअली ना ये प्रोजेक्ट और 2 महीने से पोस्टपोन हुआ है. आणि मला असं झालं, मी म्हणजे साधारण 4 महिने, त्या 4 महिन्यात मी ते तिन्ही प्रोजेक्ट्स करू शकले असते. झी टीव्हीचा शो करू शकले असते, वेब सिरीज सगळं करता आलं असतं मला. 4 महिने इज अ व्हेरी बिग स्पॅन. मला असं झालं, सगळ्या कास्टिंग त्या सगळ्यांना मी परत फोन केले. सगळे म्हणाले की आम्ही लॉक झालं. कोणी म्हणे की आमचं शूट पण सुरू झालं, कोणी म्हणते टेलिकास्टही आलाय. आणि त्यानंतर मला असं होतं की आता मला काहीच, दॅट वॉज लाईक द वर्स्ट काय म्हणतो सिनॅरिओ. कारण असं झालं की सडनली माझ्याकडे खूप काम होतं, जे सुरू झालं नव्हतं पण माझ्याकडे काम होतं. आणि सडनली माझ्याकडे काहीच नव्हतं. आणि 2000, आणि इट वॉज टू एन एक्सटेंट, तेव्हा मी ये रिश्ता करत होते त्याच्या आधी आणि तिथे काम माझं कमी झालं होतं आणि तिथे 3 वर्ष होऊन गेली होती. तरीही मी अगेन एथिक्स अँड मॉरल्स, मी त्यांना पद्धतशीर लेटर देऊन एनओसी आणि घेतली होती की मी आता हा शो माझा प्रायोरिटीवर नसणार आहे कारण मी दुसरा शो करते. असं बिसं करून मी त्यांना ऑफिशियली माझं लेटर आणि पण सबमिट केलं होतं. मला असं झालं अरे, ज्या शो मध्ये बोलवण्याची शक्यता होती ती पण गेली. आणि इट वॉज क्रेझी. मला आठवतं मी तेव्हा आठवडाभर घराबाहेर पडलेच नाही. मी कोणाचे फोन उचलले नव्हते. मी घरीच होते. आय वॉज फाईन. असं नाही की मी फुल अशी दुःखी आत्मा पण झाले. ते अरे कितीही केलं पण तरी मी त्या थॉट मध्ये गेले की नक्की काय चुकतंय आपल्याकडून, की आपलं डिसिजन मेकिंग चुकतंय, की आपलं नशीब चुकतंय, की काय. आय वॉज व्हेरी क्लूलेस. आणि दॅट वॉज द टाइम सडनली मला एका वर्कशॉप बद्दल कळलं. सॉरी. आणि मग मी ऍक्टर्स ट्रूथचं एक वर्कशॉप केलं, सौरभ सचदेवा सर. अँड देन अ लॉट ऑफ थिंग्स चेंज्ड फॉर मी. मग मी नंतर त्यांच्याबरोबर वर्कशॉप्स करू लागले. मग मी वर्कशॉपमध्ये सरांना असिस्ट करू लागले. मग मी त्यांच्याबरोबर नाटकाने करायचे. त्यानंतर एक 2018-19 असं ऍट पीक नव्हतं, बट कॉन्स्टंट एक सराव सुरू होता माझा. कारण मला असं रिअलाइज झालं की मला नेहमी नाटक करायचं होतं. टेलिव्हिजनचा विचार केला नव्हता आणि ते घडलं माझ्यासाठी. सो मी म्हटलं की चला आता जर हे नाही घडत आहे तर आपल्याला जे करायचं होतं ते का नाही करूया. आणि मग मी वर्कशॉप्स आणि केले आणि मग तिथून एक साधारण माझा रेग्युलर सराव सुरू झाला आणि लॉट ऑफ अदर थिंग्स देन फेल इन प्लेस. मग त्या 2 वर्षात मग मी एपिसोडिक्स करायचे, मग मी शॉर्ट फिल्म्स करायचे. आम्ही एकत्र येऊन काही ना काहीतरी शूट करायचो आणि असं बरंच. मग 2018-19 एक ओके झोन मध्ये मग माझ्यासाठी तो गेला होता. आणि देन ऑफकोर्स मी इतक्या स्टुडिओजना फिरायचे ऑडिशन्स देत. म्हणजे मी
झाडून काढायचे. तेव्हा तर ऑडिशन स्टुडिओज मध्ये व्हायचे प्रॉपर. आरामनगर, म्हाडा, लोक असे म्हणजे अर्धा अर्धा एक एक तास लाईन मध्ये उभे असायचे. सगळं करून झालं आणि त्यावेळेला मग मला सुंदरा मिळालं बिकॉज ऑफ दॅट. कारण मी कंटिन्यूस ऑडिशनसाठी कंटिन्यूस मी लोकांना भेटायचे. सो तेव्हा मग कोणीतरी माझ्या माझ्याबद्दल मनवाताईला सांगितलं आणि देन इट काइंड ऑफ फेल इन प्लेस. बट आय स्टील रिमेंबर ती जी वेब सिरीज होती ज्यात मी बोलले 5 मुली असणार होत्या, तर ते म्हणाले की तुम्ही एक आहात तर तुमचं आम्ही 1 महिन्यात शूट करतो. मी नाहीच बोलले. जो कास्टिंगवाला 20 दिवस थांबला होता त्यांचं चालू होतं, त्यांचं कास्टिंग प्रोसेस त्यांची चालू होती. असं नाही की ते माझ्यासाठी थांबले होते, त्यांची कास्टिंग प्रोसेस सुरू होती. तरी तो मला रोज रिमाइंडर द्यायचा. त्यानंतर एकदा मी 2019च्या मिडमध्ये नाही 19च्या स्टार्टमध्ये मी तेव्हा वरळीला राहायचे. मी स्कूटी घेऊन निघाले होते आणि बँड्राला आपण वर चढतो, बँड्रापासून ते अंधेरी आपलं जोगेश्वरी येईपर्यंत पूर्ण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मी त्याचे बॅनर्स पाहिले. आणि मला म्हणजे मी जे काय मी बँड्राला स्कूटरवरती रडायला चालू केलंय, मी फुल मास्क आपली ओढणी बिडणी बांधून होते. बँड्राला जे मी रडायला चालू केलंय ते मी वर्सोवाला पोहोचेपर्यंत मी थांबले नव्हते. आणि मी उतरले तेव्हा माझा संपूर्ण माझा स्कार्फ जो होता तो भिजला होता. आणि मला असं माझ्या बहिणीला फोन करून म्हटलं, माहितीये का असं 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 झालं, मला सुचेच ना. तेव्हापासून माझ्यासाठी तो एक लेसन होता की जे काम पहिलं येतं ते घ्यावं. गुड बॅड, काय मोठं आहे काय छोटं आहे करत बसायचं नाही. जे काम आत्ता आहे ते केलं पाहिजे. आणि हे माझ्याबरोबर हे मला माहित असूनही मी परत एकदा केलं होतं 2024 मध्ये जे मी म्हणाले ना. सो आता तू असा कुठल्या कानाला खडा लावलायस की आता इथून पुढे ही चूक करणार नाहीये? जे काम पहिलं येईल त्याला मी हो बोलते. म्हणजे तुम्ही जे कोणी पहिलं चालू करणार मी त्याला हो बोलणार. मी सेम केलं होतं 2024 मध्ये सुद्धा. माझ्याकडून असंच झालं. एका शो साठी आलं, मराठी शो. आणि तेव्हा बिग बॉसचा एक सीझन होता, आय थिंक 5वा सीझन होता त्यावेळेला. सो असे दोन्ही प्रोजेक्ट आले. त्याच्यात पण मी माझे इफ्स अँड बट्स, प्रोज अँड कॉन्स दोन्ही शोजचं काय कसं काय कोण किती म्हटलं रे हा, मी खूप अनालिसिस केले त्या दोन्ही शोजचे. बिकॉज बट ऑब्विस आहे, कारण डेली सोप करणं पण एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि बिग बॉस इट्स अनदर लेवल ऑल टुगेदर. तिथे अजून माइंड आपलं नीट असणं गरजेचं आहे. पाहतेस बिग बॉस? हा सीझन नाही फार पाहिलाय मी, पण आधीचे पाहिले सगळे? मोर ऑर लेस येस. आवडेल जायला? आय डोंट नो. मी जसं म्हणाले अभ्यास केल्यावर तुला काय वाटतं की जायला पाहिजे नाही, म्हणजे तू आणि गेलीस तर तुझ्या सोबत तुला कोण वाटेल की अरे ह्या व्यक्तीने माझ्यासोबत यावं? मला जायला आवडेल, पण तेच आहे की अगेन त्यावेळेला सिच्युएशन काय असेल ते मी वे करून मग ठरवेन की मला खरंच जायचं आहे, आत्ता जायचं आहे की नाही जायचंय. इट इज आता ते थोडं तसं आहे. त्यावेळी पण सेम झालं. मी खूप अनालिसिस केले की हे करूया की ते करूया. शेवटी ना बिग बॉसही झालं नाही आणि तो शो पण झाला नाही. आणि अगेन आय वॉज सिटिंग घरी की कामच आता सुद्धा दोन्ही प्रोजेक्ट जातात.